दरम्यान या आंदोलनावरती आपलं लक्ष असेलच, मात्र एक मोठी बातमी मुंबईमधून। मुंबई ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांची आज मराठीची तोंडी परीक्षा झाली। या परीक्षेमध्ये पास झालेले रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आता मुंबई ठाण्याच्या रस्त्यांवरती दिसणार आहेत। किधर जाने का असं विचारणारे टॅक्सी चालक आता फाड फाड मराठी बोलतील अशी अपेक्षा आहे। नेमकं काय काय घडलं एकंदरीत या सगळ्यामधून पाहूयात रिपोर्टमधून। मुंबई ठाण्यात भेटलेला प्रत्येक रिक्षावाला आता तुमच्याशी फाडफाड मराठी बोलण्याची शक्यता आहे, कारण मुंबईतल्या जवळपास 5000 रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीची तोंडी परीक्षा दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीच्या धोरणानुसार रिक्षा चालकांना मराठी शिकणं अनिवार्य करण्यात आलं होतं। त्यानुसार व्यवहारी मराठी शिकलेल्या रिक्षा चालकांनी मराठीची तोंडी परीक्षा दिली आहे। त्यामुळे मराठीची परीक्षा पास झालेला एखादा रिक्षा चालक तुम्हाला भेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आम्हाला विचारले की तुम्हाला गोल्डन जायचं आहे, किती वेळ लागणार? मी बोललो ट्रॅफिक नाही असला तर 10 ते 15 मिनिट मध्ये, आणि ट्रॅफिक असला तर जास्त उशीर लागणार। तरी विचारले की ही सांगा की अगर बारिश आला तर काय करणार, बरसात आला तर काय करणार? मी बोलला पारदार खोलून आरामामध्ये सावकाश बसा। टीचरने जे शिकवलं एकदम चांगलं शिकवलं आणि मला एक वेळेवरती काम हे झालं। परीक्षेचा निकाल 17 ऑगस्ट रोजी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे। ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये परीक्षा पास झालेल्या रिक्षा चालकांना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। आज जो आकडा आमच्या समोर येतोय, साधारणतः 5000 विद्यार्थी ही परीक्षा पूर्ण करतील आणि 17 ऑगस्टला ठाण्यात गडकरी येथे या सर्व परीक्षेचा निकाल आम्ही देणार आहोत। सर्टिफिकेटच्या माध्यमातून यांना मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट शासनाकडून दिलं जाईल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मराठीच्या उपक्रमाबाबत फारच उत्साही दिसले। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याच्या या उपक्रमाबाबत ते भरभरून बोलले। 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा अभियान स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक त्यामध्ये सहभागी झालेत। रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, ओला उबेरचे पण चालक त्यामध्ये आहेत। 1,10,000 पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी ह्या अभियानामध्ये भाग घेतला। 17 तारखेला त्याच्या समारोपाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि ते झाल्यानंतर राज्यामध्ये मराठी भाषेचा जो कायदा 1989चा आहे त्यानुसार कारवाई केली जाणार। मराठी शिकलेले हे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक प्रवाशांसोबत मराठीतच बोलतील अशी अपेक्षा आहे आणि मुंबई ठाणेकर सुद्धा सवयीप्रमाणे हिंदीत बोलणार नाही अशी सुद्धा अपेक्षा आहे। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।